नमस्कार मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 1 वरती. बोर्डाची परीक्षा जवळ आली आणि या बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने गणित भाग 1 हा खूप महत्त्वाचा भाग आहे. याच्यामध्ये 40 मार्काचा पेपर असतो आणि या 40 मार्काच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील यावरच आपण चर्चा करूयात. आणि पेपरचं पॅटर्न कसं असतं आणि त्याचबरोबर कुठल्या चॅप्टरवरती किती मार्काचे प्रश्न विचारले जातात, कुठल्या प्रकरणावर, या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे. तर जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. चला जाऊयात पुढे. बघा इथे आपल्याला पहिली गोष्ट मॅथेमॅटिक्सचा गणित भाग 1 जो आपला भाग आहे, याच्या चॅप्टर जे आहे त्याच्यातले काही प्रकरण आहेत, तर या प्रकरणांचं आपण गुणविभाजन बघूयात. जसं की पहिला जो आपला प्रश्न आहे, पहिलं जे प्रकरण आहे आपलं 2 चलातील रेषीय समीकरणे. या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरणे. या प्रकरणावर 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात याच्यावर सुद्धा. तिसरं प्रकरण अंकगणिती श्रेणी. या प्रकरणावर सुद्धा 8 मार्काचे प्रश्न विचारले जातात. चौथं प्रकरण 8 मार्क, पाचवं प्रकरण 8 मार्क आणि शेवटचं जे प्रकरण आहे 6वं, यावर 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. आता यावर तुमच्या लक्षात येईल जर तुम्ही कंपॅरिझन केलं, तर पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण आणि 6वं प्रकरण या 3 प्रकरणांवर 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. तशी जर टोटल केली ना, तर 12 त्रिक 36 टोटल येते. म्हणजे ही जी 3 प्रकरणं मिळूनच तुमचे 36 मार्क होऊ शकतात. त्यामुळे कुठल्या प्रकरणावर तुम्ही जास्त भर दिला पाहिजे, हे तुमच्या लक्षात येतं. ओके. आणि एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, की बाबा ही जी 3 प्रकरणं आहे, अंकगणिती श्रेणी, अर्थनियोजन, संभाव्यता, यावर जरी कमी मार्कांना प्रश्न विचारले जात असले, तरी ही प्रकरणं खूप महत्त्वाची आहेत. जसं की संभाव्यता हे प्रकरण खूप सोपं आहे, जे तुम्हाला चांगले मार्क मिळवून देईल. आणि त्याचबरोबर अंकगणिती हे प्रकरण सुद्धा खूप अंकगणिती श्रेणी हे प्रकरण सुद्धा खूप सोपं आहे. आणि त्याचबरोबर या प्रकरणातला एक प्रश्न 4 मार्काला खूप वेळा येऊन गेलेला आहे. बऱ्याचदा या प्रकरणातला प्रश्न 4 मार्काला आपल्याला विचारला जातो. आता 4 मार्काला जास्तीत जास्त कुठल्या चॅप्टरमधले प्रश्न विचारले जातात? तर पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण, तिसरं प्रकरण आणि 6वं प्रकरण. या 4 प्रकरणांवरती आत्तापर्यंत खूप जास्त वेळा 4-4 मार्काला प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे ही 4 प्रकरणं जास्त महत्त्वाची आहेत. तर तुमच्या लक्षात आलं असेल कुठलं प्रकरण किती महत्त्वाचं आहे. आता आपण काय करू? प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. बाबा प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असते आपली? ते स्वरूप आपण या ठिकाणी समजून घेऊयात. बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला जो प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये सगळे प्रश्न 1-1 मार्काचे असतात. पहिल्यातला ए जो आहे, त्या ए मध्ये काय असतात? बहुपर्यायी प्रश्न. 4 तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न दिले जातील. 1 प्रश्न, त्याचे 4 ऑप्शन. 4 पैकी 4 सोडवायचे. त्याच्यातला बी जो आहे पहिल्यातला, त्याच्यामध्ये 1-1 मार्काचे 4 प्रश्न दिले जातील. 4ही सोडवायचे 4 मार्काला. अशा प्रकारे पहिला प्रश्न 4 आणि 4 8 मार्काला आहे. या प्रश्नाची जर तुम्हाला तयारी करायची असेल, तर काय करायचं? तुमच्या पुस्तकामधले सगळे जे काही संकीर्ण प्रश्नसंग्रह आहेत, तर ते सगळे संकीर्ण प्रश्नसंग्रह जे आहेत, त्या सगळ्या संकीर्ण प्रश्नसंग्रहामधला जो पहिला जो प्रश्न आहे, मल्टिपल चॉईस क्वेशन, बहुपर्यायी प्रश्न, ते सगळे करा. तेवढे केले की इथं 8 मार्क फिक्स होतील. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे, त्याच्यामध्ये सगळे प्रश्न 2-2 मार्काचे आहेत. याच्यात कसं असतं, दुसऱ्यातल्या ए मध्ये तुम्हाला कृती दिल्या जातील 3. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात. आणि दुसऱ्यातल्या बी मध्ये तुम्हाला 5 पैकी 4 प्रश्न सोडवायचे असतात. 2-2 मार्काचे असतात. ओके. 4 प्रश्नांचे 8 मार्क, ह्या 2 प्रश्नांचे 4 मार्क. एकूण तुमचे 8 आणि 4 12 मार्क झाले. बघा पहिल्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर 8 मार्क, दुसऱ्या प्रश्नामध्ये 12 मार्क. मित्रांनो नीट समजून जर घेतलं, तर पहिले 2 प्रश्न मिळूनच तुमचे 20 मार्क होतात. किती होतात? 20 मार्क्स. लक्षात घ्या. म्हणजे पहिले 2 सोपे प्रश्न असतात आणि या 2 प्रश्नांचे मिळून तुमचे 50% मार्क आहेत. आता एखाद्या मुलाला फक्त पास व्हायचंय. त्यांनी नुसत्या या 2 प्रश्नांवरती जरी भर दिला, म्हणजे जुन्या काही 4-5 प्रश्नपत्रिका घेतल्या आणि त्या प्रश्नपत्रिकांमध्ये फक्त हे पहिला आणि दुसरा प्रश्न जरी सोडवला, तरी त्याला चांगले मार्क मिळू शकतात. तरी त्याला 20 मार्क मिळू शकतात. ओके. आता पुढे बघा, क्वेश्चन नंबर 3 जो आहे, त्याच्यामध्ये पण ए आणि बी असे सब क्वेशन्स असतात. इथं 2 पैकी 1 कृती पूर्ण करायची. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेशन आहे दुसऱ्यातल्या ए सारखा. आणि तिसऱ्यातला जो बी आहे, त्याच्यामध्ये 4 प्रश्न दिले जातील. 4 पैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे 3-3 मार्काचे, 6 मार्काचा प्रश्न. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ज्या प्रश्नामध्ये मोठे प्रश्न असतात 4-4 मार्काचे. 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे असतात 8 मार्क. आणि शेवटचा जो प्रश्न आहे 5वा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 पैकी 1 सोडवायचा असतो 3 मार्काला. अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप झालं. आता एखाद्या विद्यार्थ्याला जर का गणितात चांगले मार्क मिळवायचे असतील, त्याचा अभ्यासच झाला नसेल, तर त्यांनी एक काम करा. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचा गणित भाग 1चं जे काही पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये प्रत्येक प्रकरणावर आधारित ज्या महत्त्वाच्या संकल्पना, जी महत्त्वाची सूत्र आहेत, ती सगळी पहिली एका कागदावर लिहून काढा, एका वहीत लिहून काढा, ती पाठ करा. त्याच्यानंतर पुस्तकामध्ये सोडवलेली गणिते तेवढी बघा फक्त आणि त्यानंतर 5 प्रश्नपत्रिका सोडवा.
आता ह्या 5 प्रश्नपत्रिका सोडवण्याची पद्धत काय आहे? आपण नेहमी काय करतो? जुन्या पद्धतीने सोडवतो. जुनी पद्धत कुठली? एक प्रश्नपत्रिका घेतो, ती पूर्ण सोडवतो. मग दुसरी घेतो, ती पूर्ण सोडवतो. मग तिसरी घेतो, चौथी घेतो, 5वी घेतो. तसं नका करू. तुम्ही काय करा, 5 प्रश्नपत्रिका समोर ठेवा. सुरुवातीला सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला फक्त पहिलाच प्रश्न सोडवा. नंतर सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला दुसरा सोडवा. मग सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला तिसरा प्रश्न सोडवा. तिसऱ्यानंतर 5वा प्रश्न सोडवा सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला आणि सगळ्यात शेवटी सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला चौथा प्रश्न सोडवा. अशी स्ट्रॅटेजी जर तुम्ही वापरली, तर सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस पहिला प्रश्न सोडवाल, त्यावेळेस तुम्हाला खूप चांगला कॉन्फिडन्स होईल. मग दुसरा प्रश्न पण सोपा असतो, तो सोडवाल. पहिले 2 प्रश्न सोडवल्यामुळं तुमच्या सगळ्या कन्सेप्ट, सगळी सूत्र, संकल्पना क्लिअर होतील. त्यानंतर तिसरा प्रश्न सोडवायला सोपं जाईल आणि मग चौथा सोडवायला जरा सोपं जाऊ शकतं. तर अशी जरा स्ट्रॅटेजी ठेवा. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.